आज मैं गोवा में आया हूँ और यहाँ मतलब अंतर्राष्ट्रीय पर्वत फेस्टिवल जो है आज गोवा की राजधानी पणजी में हो रहा है। गोवा में आज मैं गोवा सरकार के निमंत्रण पर भारत सरकार के सोशल जस्टिस एंड एम्पावरमेंट राज्य मंत्री के नाते आज मैं गोवा की राजधानी पणजी में आया हूँ और यहाँ अंतर्राष्ट्रीय पर्पल फेस्ट हो रहा है जो दिव्यांग जनों के लिए सशक्त बनाने का एक बहुत ही बड़ा काम हमारा मंत्रालय कर रहा है। और सोशल जस्टिस एंड एम्पावरमेंट मिनिस्ट्री में 2 सेक्रेटरी है, एक सेक्रेटरी सोशल जस्टिस एंड एम्पावरमेंट के लिए है और दूसरा सेक्रेटरी दिव्यांग जनों के डेवलपमेंट के लिए जो हमारा मंत्रालय काम करता है उसके लिए है। तो ये जो मतलब अंतर्राष्ट्रीय दर्जा का अनेक देशों के दिव्यांगजन यहाँ मौजूद है और उनको शिक्षा देना है, उनको रोजगार देना है, उनको सशक्त बनाने के लिए हमारा मंत्रालय बहुत बड़ी मदद करता है। सुगम्य भारत योजना एक हमारे मंत्रालय ने बनाई है और उनका जीवन सुगम्य हो, उनको सुगम्य फैसिलिटी मिले, उसके लिए हमारा मंत्रालय काम करता है। देश भर में कम से कम 2 करोड़ 68 लाख इतने लोगों की संख्या दिव्यांगजनों की 2011 की जनगणना के मुताबिक है और हर राज्य में मतलब दिव्यांगजनों को सशक्त बनाने के लिए भारत सरकार का भी प्रोग्राम इम्प्लीमेंट होता है और राज्य सरकारें भी उसके लिए मदद करती है। गोवा में अंतर्राष्ट्रीय दर्जा का ये पर्पल फेस्टिवल हो रहा है। हमारे प्रमोद सावंत जी जो यहाँ के मुख्यमंत्री है और सुभाष पल्लिसाई जो सामाजिक न्याय डिपार्टमेंट के मंत्री हैं, उन्होंने हमको यहाँ निमंत्रित किया है और हम हमारे डॉक्टर वीरेंद्र कुमार जी जो हमारे मंत्रालय के कैबिनेट मंत्री हैं वो भी आज इस फंक्शन में मौजूद है। जिस तरह माननीय नरेंद्र मोदी जी की सरकार सबका साथ सबका विकास का नारा देती है और सब में हमारा दिव्यांगजन भी आता है, मजदूर भी आता है, किसान भी आता है, महिला आती है, युवा आते हैं, दलित आता है, आदिवासी आता है, ओबीसी आता है, हिंदू मुस्लिम सिख ईसाई बुद्धिस्ट जैन ये सब उसमें आते हैं। तो नरेंद्र मोदी जी का एक सपना है कि भारत को 2047 में जब देश के आजादी को 100 साल पूरे हो गए तब अपने देश बहुत ऊंचाई तक पहुंचेगा और भारत सरकार ने 11 सालों में बहुत बड़ा डेवलपमेंट किया है। कल माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी नवी मुंबई में आए थे और वह नवी मुंबई न्यू मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट का उद्घाटन उनके लोकार्पण 16 उनके हाथ से हुआ है और ये एयरपोर्ट दुनिया का बहुत ही बड़ा एयरपोर्ट है और दुनिया में जो भी एयरपोर्ट है उसमें मतलब उसका नंबर बहुत ऊपर लगता है और इसीलिए मतलब डेवलपमेंट हमारी सरकार का मुख्य उद्देश्य है। रोड का डेवलपमेंट है, गरीब लोगों को गरीब रेखा के ऊपर उठाने का विषय हो। आज तक हमारी सरकार ने 10 सालों में 25 करोड़ से ज्यादा लोगों को गरीब रेखा के ऊपर लाया है और हमारे सरकार के माध्यम से मतलब किसानों के लिए 6,000 रुपए उनके अकाउंट में डालने का ऐलान किया है और हर किसान उनको मतलब उसकी मदद मिलने वाली है। भारत सरकार के पास भी ये प्रस्ताव रखा गया है और माननीय देवेंद्र फडणवीस जी माननीय अमित शाह जी को मिले हैं और कल हमारे प्रधानमंत्री जब उधर आए हैं तो उनसे भी उनकी बात हुई है। भारत सरकार की तरफ से भी और भी मदद उसके लिए मिलने वाली है और वो भी किसानों के लिए दी जाएगी। तो जिस तरह मतलब हमारी सरकार है, ये सरकार मतलब जो माननीय नरेंद्र मोदी जी ने एक बड़ा निर्णय लिया, वो निर्णय ये है कि जीएसटी जो 28% थी वो 18% की, 18% की जीएसटी 5% की
और दवा है, अनेक छोटी मोटी वस्तुएं हैं, उनके ऊपर जरूर जीएसटी लगाने का निर्णय उन्होंने लिया है और उसका फायदा अपना व्यापार अच्छा बढ़ाने के लिए होगा। मेड इन इंडिया का नारा नरेंद्र मोदी जी ने दिया है और जो भी वस्तुएं हमको लगती है, जो चीजें लगती है, वो सब अपने प्रोडक्ट अपने देश में हो और उससे मतलब अपनी इकोनॉमी भी ऊपर आ जाएगी और बेरोजगारों को रोजगार भी मिलेगा। तो एक बहुत बड़ा काम हमारे सरकार ने हाथ में लिया है। जिस तरह इस साल का बजट 50,65,000 करोड़ का जो बजट है, वे बजट में मेरे मंत्रालय के लिए कम से कम 1,68,474 इतना बजट हमारे मंत्रालय को मिला है। और हमारे मंत्रालय का जो बजट है, बजट वो 12,000 करोड़ का बजट है। और जो एससी कंपोनेंट प्लान होता है, वो जो मैंने अभी बताया कि 1,68,474 इतना है। ट्राइबल का बजट कम से कम 1,29,000 है। तो दोनों मिलाकर कम से कम 3 लाख करोड़ तक का बजट हमारे मंत्रालय को, 3 लाख से भी ज्यादा हमारे मंत्रालय को बजट मिला है। तो हमारे मंत्रालय की तरफ नरेंद्र मोदी जी का बहुत बड़ा ध्यान है और सबसे ज्यादा बजट हमारे डिफेंस मिनिस्ट्री को है। उसके बाद रेलवे को है 2 लाख है, 2 करोड़ का है, 2 लाख करोड़ का है। रोड ट्रांसपोर्ट के लिए 2 लाख करोड़ का है और मेरे मंत्रालय का बजट 1,68,000 का जो मैंने बताया। इसी तरह हमारी सरकार का सोच है कि भाई डेवलपमेंट करना है और गोवा में प्रमोद सावंत जी की सरकार गोवा के डेवलपमेंट के लिए बहुत अच्छा काम कर रही है। लेकिन अभी मुंबई गोवा का जो रोड है, वो हमारे नितिन गडकरी जी कोशिश कर रहे हैं और अभी रोड का काम बहुत बड़ा भाग चल रहा है। जहां जहां रोड का काम बाकी है, बहुत ही जल्द ये काम पूरा होगा और गोवा सरकार की जो भी डिमांड होगी उसके लिए जरूर मेरा मंत्रालय भी प्रयत्न करेगा और माननीय नरेंद्र मोदी जी गोवा के लिए जो भी उनके प्रोजेक्ट है उसके लिए भी मदद करने की भूमिका हमारी सरकार की रहेगी। उसी तरह नरेंद्र मोदी जी आज अपने दुनिया के सबसे पॉपुलर नेता के रूप में काम कर रहे हैं और अपनी देश की इकोनॉमी अभी 10 नंबर पर थी 2014 के पहले। तो अभी 10 सालों में हमारी इकोनॉमी 4 नंबर पर आई, 5 नंबर पर आई थी और अभी 4 महीना पहले अपनी इकोनॉमी 4 नंबर पर आई है। और मतलब यहाँ जिस तरह जापान नंबर 4 में था, अभी हम 4 नंबर पर आए हैं। 1 नंबर पर अमेरिका है, 2 नंबर पर चाइना है, 3 नंबर पर जर्मनी है और 4 नंबर पर इंडिया का नंबर है। तो अपनी इकोनॉमी डेवलप हो रही है। बाकी जो अपोजिशन वाले हैं, ये उनको अच्छा नहीं दिखता है। ये अपोजिशन वाले जानबूझकर आरोप प्रत्यारोप करने में टाइम पास करते हैं और इन लोगों के कार्यकाल में कभी नेशनल हाईवे 4 लेन नहीं हुए थे। इनके कार्यकाल में एयरपोर्ट जो थे बहुत कम एयरपोर्ट थे, अभी डबल से ज्यादा एयरपोर्ट पूरे देश भर में बने हैं और अनेक क्षेत्रों में बहुत अच्छी प्रगति हो रही है। इसीलिए नरेंद्र मोदी जी के मंत्रिमंडल में मैं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की तरफ से मैं तीसरी बार उनके मंत्रिमंडल में मैं सोशल जस्टिस का मैं एमओएस हूँ और महाराष्ट्र में हमारी जो महायुति है, महायुति मजबूत है। वहाँ बीजेपी है, शिवसेना है, राष्ट्रवादी कांग्रेस है, आरपीआई है। हम सब लोग मिलकर महाराष्ट्र की आने वाली जो लोकल बॉडीज के चुनाव है, ये हर जगह पर हम साथ में लड़ेंगे और अनेक जगह पर हमें बहुत बड़ी सफलता मिलेगी, ऐसा हमें पूरा विश्वास है। जिस तरह विधानसभा के चुनाव में हमें बहुत बड़ी सफलता मिली, लोकसभा के चुनाव में हमारा भारी नुकसान हुआ था और उसका कारण ये है कि हमने बताया था कि भाई राहुल गांधी और इंडिया आघाड़ी के लोगों ने संविधान बदलेगा, आरक्षण जाएगा, इसी तरह की झूठी बातें करके मतलब उन्होंने अपनी सीटें ज्यादा चुनकर लाई। चुनाव में उन्होंने वोट चोरी किया था। तो वोट चोरी का आरोप बेबुनियाद है, झूठ आरोप है। राहुल गांधी जी इलेक्शन कमीशन को नहीं मिल रहे हैं और बाहर से ही मतलब बातें करते रहते हैं। तो आने वाला जो बिहार का जो चुनाव है, बिहार के चुनाव में मतलब हमारी जो एनडीए आघाड़ी है, नेशनल डेमोक्रेटिक अलायंस है, ये अलायंस एक साथ लड़ेगा
और वहाँ नीतीश कुमार जी के नेतृत्व में हमारी सरकार आएगी, ऐसा हमें पूरा विश्वास है। और गोवा में प्रमोद सावंत जी का मैं आभार व्यक्त करता हूँ। यहाँ जो गरीब लोग हैं, दलित लोग हैं, जो बाहर के राज्यों से इधर आए हैं, सबको साथ लेकर वो गोवा का डेवलपमेंट कर रहे हैं, इसलिए मैं उनका भी आभार व्यक्त करता हूँ। सर, आप इसके पहले यूपीए के भी गवर्नमेंट में मिनिस्टर थे, एनडीए के भी गवर्नमेंट में मिनिस्टर थे। कुछ प्रोजेक्ट ऐसे जैसे कि आपने बताया कि मुंबई गोवा हाईवे का भी जैसे कुछ प्रोजेक्ट पेंडिंग दिख रहे, कैसे क्या तुम्ही याच्या आधी यूपीए गव्हर्नमेंट मध्ये पण मंत्री होतात, खासदार होतात, भाजप सरकार एनडीए आघाडीमध्ये पण तुम्ही मंत्री आहात, काही मुंबई गोवा महामार्गासारखे अनेक प्रोजेक्ट पेंडिंग आहेत, कसं बघताय? मला वाटतं की अनेक प्रोजेक्ट जे आहेत ते पेंडिंग जे होते ते त्यांच्या काळातले पेंडिंग आहे. जे पेंडिंग होते ते बरेचसे प्रोजेक्ट आम्ही पूर्ण करत आम्ही आलेलो आहोत. आणि आमच्या सरकारचा प्रयत्न असा आहे की प्रोजेक्ट जो आहे तो जर 10,000 कोटीचा असेल तर तो पूर्वीच्या काळामध्ये 10-20 वर्ष लागायची आणि 10,000चा प्रोजेक्ट तो 40-50 हजार कोटीवर जायचा. पण आमचं सरकार आल्यानंतर मात्र आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की जेवढा पैसा आपल्याकडे आहे तेवढेच पैसे प्रोजेक्ट मंजूर करायचे आणि ते प्रोजेक्ट 2-3 वर्षाच्या आतमध्ये ते आपण पूर्ण करायचे. तेवढं आमच्या काळामध्ये तसे प्रोजेक्ट पेंडिंग नाही असतील तर ते आम्ही नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण पूर्वीच्या काळामध्ये बरेच प्रोजेक्ट पेंडिंग होते आणि ते करता करताच आम्हाला आता एवढा वेळ झालेला आहे. त्यामुळे राहिलेल्या वेळेमध्ये जे पेंडिंग प्रोजेक्ट आहे ते सगळे पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. बच्चू कडूंनी काल आरोप केला 75,000 कोटी रुपये मुंबई किंवा असेल आगामी निवडणुकांसाठी देण्यात आलेले आहे. लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मला असं वाटतं की लोकांना विकत घेण्याचा या देशामध्ये कुणाला विकत घेऊ शकत नाही. या देशातला मतदार एवढा स्ट्रॉंग आहे की भारत देशाचं संविधान आहे 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू. आपल्याला माहित आहे की अटल बिहारी वाजपेयी सरकार एका मतामध्ये हरलेलं होतं. त्यामुळं भारताची जी डेमोक्रेसी आहे ही किती समृद्ध आहे, किती मजबूत आहे. एका मतामध्ये सुद्धा सरकारनं जाऊ शकतं हे जगाने पाहिलेलं आहे. त्यामुळं सरकारचं कामच आहे की त्या त्या ठिकाणी राज्याला पैसे देणं, डेव्हलपमेंट जे काम आहे ते पूर्ण करणं. मुंबईमध्ये मेट्रो जाळं पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईमध्ये ट्रॅफिक असं आहे की लोकांना फार त्रास होतो. त्यामुळे अनेक ठिकाणी ओव्हरब्रिजेस आहेत, अंडरग्राऊंड मेट्रो आहे, ओव्हरग्राऊंड मेट्रो आहे आणि अशा पद्धतीनं मुंबईला पैसे देणं आमचा अधिकार आहे. कारण मुंबई सर्वात जास्त रेव्हेन्यू देशाला देण्याचा प्रयत्न करत असते. मुंबई ही भारताची राजधानी आहे. त्यामुळे मुंबईला पैसे दिले तर तेवढे दिले तर ते कमीच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सरकार हे डेव्हलपमेंटसाठी आहे आणि कोणत्या राज्याला किती पैसे द्यायचे, कधी द्यायचे तो अधिकार राज्य सरकारचा आहे. त्यामुळे आम्ही त्याचे पैसे दिलेले आहे. कोणत्या मुद्द्यावर होती आपले आजची पत्रकार परिषद होती? मुद्दा काय होता आजच्या पत्रकार? आपण सर्व जाहीरनामाच वाचून दाखवला सरकारचा. नाही, मुद्दा हेच मुद्दे होते. म्हणजे आमचं जे सरकार आहे ते सरकार काय चांगलं काम करत आहे आणि पर्पल फेस्टिवलच्या निमित्तानं मी इथं आलेलो आहे. त्यामुळे पर्टिक्युलर विषयाचा विषय नाही आहे. कारण अनेक विषयांवरती माझी भूमिका मांडण्याचा मला अधिकार आहे. गोव्यामध्ये बऱ्याच दिवसांत आल्यानंतर तुमच्यासोबत बोललं पाहिजे. माझे मुद्दे मांडलेले आहेत. कुछ गुंडों लोगों ने उनको मारा था, तो उसके ऊपर आपका क्या कहना है? रामा कानपुर एक लोकल एक्टिविस्ट है एसटी कम्युनिटी का, गुंडों ने हमला किया था अभी रिसेंटली, ये महीने भर के भीतर एसटी कम्युनिटी का लड़का है. एसटी कम्युनिटीच्या कार्यकर्त्यावरती हल्ला झाला होता. नाव होतं त्याचा रामा कानपुरकर. मतलब काय मत आहे त्याच्यावरती? एसटी एसटीवरती हमला एखाद्या दलित समाजाच्या व्यक्तीवर हल्ला होणं हे योग्य नाही आणि कुणावरती हल्ला होऊ नये. आणि जर ज्याने हल्ला केला असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची भूमिका राज्य सरकारची आहे. पोलिसांनी त्या संबंधामध्ये कारवाई केलेली आहे आणि कुणी कोणावर हल्ला केला तरी पोलिसांना सोडत नाही. त्यामुळं असे हल्ले होणे ठीक नाही, पण असे हल्ले होऊ नये यासाठी नक्की सरकारने राज्यामध्ये जेवढे शेड्यूल कास्ट असतात त्यांच्या पॉप्युलेशनच्या पर्सेंटेज प्रमाणे त्यांना आरक्षण देण्याची तरतूद आहे. त्यामुळं तसं आरक्षण ऑलरेडी इथं आहे. शेड्यूल कास्ट आरक्षण ऑलरेडी इथं मिळालेलं आहे.
15% जे होतं ते आता ते नंतर राहिलं नाही. ते अगोदर केंद्रशासित प्रदेश असताना ते होतं. त्यामुळं आरक्षणाचं इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करतच आहे आणि आमच्या सरकारने 10% आरक्षण इकॉनॉमिकल सेक्शनला देण्याचा निर्णय घेतलेला आहे भारत सरकारने. त्यामुळं या देशामधला जो नॉन ओबीसी असेल म्हणजे सवर्ण समाजातल्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशा फॅमिलीतल्या मुलांना मुलींना शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये द्यायचं असा निर्णय आमच्या भारत सरकारने मोदी सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे आज देशातल्या प्रत्येक जातीला आरक्षण मिळतंय आणि त्यांना त्यांच्या मुला मुलींना त्याचा फायदा होत आहे. सर 2-3 दिवसापूर्वी या देशाचे सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस भूषण गवई याच्यावर एका वकिलाकडून चप्पल फेकण्याची घटना घडली. या घटनेकडून आपण कसा आता ही जी घटना आहे ती घटना अत्यंत निषेधार्थ आहे, धिक्कार करण्यासारखी आहे आणि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसवर असा हमला होणं ही अशा पद्धतीची पहिलीच वेळ आहे. आणि सन्माननीय भूषण गवई हे दलित समाजाचे आहे. त्यांचे वडील हे तसे आमच्या चवळीमध्ये आपले केरळचे बिहारचे गव्हर्नर होते आणि भूषण गवई हे शिक्षण घेऊन ते अत्यंत स्वतःच्या बळावर स्वतःच्या कॅलिबरवर ते मुंबई हायकोर्टामध्ये होते. नंतर सुप्रीम कोर्टामध्ये जज झाले आणि त्यांना 6 महिन्यासाठी त्यांना चीफ जस्टिस बनण्याची संधी मिळाली. हे काही सवर्ण समाजाच्या लोकांना आवडलं नाही आणि त्यामुळं त्यांच्यावर अशा पद्धतीचा हल्ला झालेला आहे. त्याचा निषेध देशभर होतो आहे. माननीय प्रधानमंत्र्यांनी ताबडतोब भूषण गवईंना फोन करून त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे. त्यांनी सुद्धा घटनेची निंदा केलेली आहे आणि मी सुद्धा या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि माझी मागणी अशी आहे की जो आरोपी आहे त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा यासाठी घेतला पाहिजे की भूषण गवई दलित आहेत म्हणून त्याच्यावर हल्ला झालेला आहे. त्याच्यापूर्वी काही अशा पद्धतीच्या चीफ जस्टिस झाला नाही. त्यामुळं त्या आरोपीवरती अॅट्रॉसिटी घ्यावी अशी आपली मागणी आहे आणि त्याच पद्धतीने मी प्रयत्न करणार आहे. बिहार इलेक्शन नजदीक आ रहा है और हमने देखा कि बिहार इलेक्शन में दलित वोट्स बहुत काउंट करते हैं, तो बीजेपी में उन लोगों को कहीं पीछे ना रहे, उनको एक स्थान मिले, इसके बाद उसके लिए आप क्या करेंगे? मुझे लगता है कि बिहार में जो दलित वोट है दलित वोट अच्छा वोट है और बिहार प्रांत हमारा ऐसा है कि बिहार प्रांत में आप लोगों को जानते हैं कि गौतम बुद्ध जी को ज्ञान प्राप्ति हुई थी और वहाँ एक महाबोधि महाविहार है बोध गया में. तो मैं आपके सवाल का जवाब दे दूंगा लेकिन अभी आपने बिहार का पूछा है. तो बिहार में जो महाबोधि महाविहार है तो वो वहाँ का एक ट्रस्ट बना है 1949 का बिहार विधानसभा का कानून है और वो 26 जनवरी 1950 को संविधान स्वीकारने के पहले वाला वो कानून है. उस कानून में 4 लोग बुद्धिस्ट होते हैं, 4 लोग ट्रस्टी हिंदू होते हैं और उसका चेयरमैन कलेक्टर होता है. तो हमारी देश भर के बौद्धों की मांग ये है कि बाबा साहब अम्बेडकर जी ने बौद्ध धर्म की दीक्षा ली थी और बाबा साहब अम्बेडकर जी के बाद देश भर में असंख्य लोग लाखों लोग बुद्धिस्ट है. उनकी मांग ये है कि भाई उसके सभी ट्रस्टी और चेयरमैन बुद्धिस्ट होना चाहिए. तो दूसरे धर्म के ट्रस्ट में अगर हमारा आदमी नहीं होता है तो हमारे ट्रस्ट में दूसरे धर्म के आदमी नहीं हो सकते हैं. जरूर पहला कानून होगा लेकिन उस कानून में बदलाव करके बिहार के विधानसभा ने ये पारित ठराव करना है कि उसके 9 ट्रस्टी जो होते हैं 9 ट्रस्टी 8 ट्रस्टी उसके मेंबर हो गया और 1 ट्रस्टी उसका चेयरमैन होगा. तो ये मांग के लिए मुंबई में 14 अक्टूबर को हमने एक बहुत बड़ी रैली रखी है आजाद मैदान में और उसमें हजारों की संख्या में लोग सम्मिलित होने वाले हैं. और जो सवाल आपने पूछा है कि बिहार में दलित वोट जो है ये दलित वोट बड़ी संख्या में एनडीए के साथ रहेगा क्योंकि वहाँ रामविलास पासवान जी की पार्टी जो है लोक जनशक्ति पार्टी वो हमारी एनडीए में है. मिस्टर मांझी जी जो एक्स सीएम है ये भी हमारे साथ है. आरपीआई रिपब्लिक पार्टी भी मतलब एनडीए के साथ है. तो इसीलिए मुझे लगता है कि दलित वोट जो है ये 70% से ज्यादा वोट हमको मिलने वाला है
और जरूर मतलब एनडीए की सरकार वहाँ आएगी। अभी माननीय नरेंद्र मोदी जी ने बिहार को स्पेशल पैकेज दिया था और मतलब बिहार का डेवलपमेंट बहुत तेजी से हो रहा है, इसीलिए सरकार हमारी आएगी और नीतीश कुमार जी वहाँ के मुख्यमंत्री बनेंगे, ऐसा भी बोला। रिप्रेजेंटेशन कितने रहेंगे? रिप्रेजेंटेशन कितने रहेंगे? तो कैंडिडेट्स होंगे किसमें मतलब कैंडिडेट्स होंगे तो कैंडिडेट्स के कितने दलित समाजाच्या किती लोकांना बिहार निवडणुकात तिकीट दिली जातील? कारण लोकसंख्या तिथे जास्त आहे. हिंदी म्हणजे ज्या ठिकाणी रिझर्व जागा आहे, नाही ना तुला मराठीत आहे का? नहीं, जो बिहार में जो शेड्यूल कास्ट की जो सीटें रिजर्व होती है, अभी मुझे आंकड़ा मालूम नहीं कितनी अभी है, लेकिन जो शेड्यूल कास्ट की रिजर्व सीटें हैं वो वहाँ शेड्यूल कास्ट के कैंडिडेट को वहाँ उम्मीदवारी मिलेगी। यहाँ और भी कोई ऐसे कॉन्स्टिट्यूंसी है जो रिजर्व नहीं है लेकिन वहाँ दलित नेता स्ट्रांग है, तो ऐसे जगह पर भी अनेक दलितों को टिकट मिल सकता है। और चिराग पासवान की जो पार्टी है और मामाजी जी की पार्टी है, उसमें ज्यादा से ज्यादा दलित लोगों को टिकट मिलेगा। और मेरी पार्टी वहाँ अनेक जिलों में है, लेकिन मेरी पार्टी ने निर्णय लिया है कि हमारी पार्टी चुनाव नहीं लड़ेगी, हमारी पार्टी एनडीए का समर्थन करेगी। और वहाँ जो भी दलित कैंडिडेट है, बाकी उम्मीदवार है, उनके प्रचार में जाने वाला हूँ, तो बहुत सारा टिकट दलित समाज को भी मिलेगा। सर, मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत. तुम्ही महायुती सोबत आहात. किती जागांसाठी तुमचं काय विशेष आकडा ठरलाय का? आमच्या जागांसाठी म्हणजे आता एक तर नगरपालिका आणि जिल्हा परिषदा या डिसेंबरमध्ये किंवा नोव्हेंबरच्या एंडला डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे आणि महानगरपालिका जे आहे त्या जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा गाईडलाईन दिलेली आहे 31 जानेवारीच्या अगोदर सगळ्या निवडणुका घ्या। त्याप्रमाणे मुंबईमध्ये आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहेत, त्यामुळं महाविकास आघाडी एकत्र राहते की नाही माहीत नाही आहे, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे आणि आमची महायुती भक्कम आहे। हमारे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार आणि मी आम्ही सगळे नेते खंबीर आहोत। त्यामुळे यावेळेला मुंबईची महानगरपालिका जिंकायची आणि उद्धव ठाकरेंच्या हातातून महानगरपालिका हिसकावून घ्यायची असा प्लॅन आम्ही केलेला आहे आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तरी फारसा फायदा होणार नाही। राज ठाकरे हे विधानसभेत आमच्या विरोधामध्ये उभे राहिले आणि आम्हाला 227 जागा मिळाल्या 288 पैकी आणि लोकसभेला राज ठाकरे आमच्या सोबत होते, आमचं नुकसान झालं। तर माझी भूमिका त्यावेळेला अशीच होती की राज ठाकरेंना सोबत घेऊ नये, कारण राज ठाकरेंची भूमिका ही अनेक वेळेला संविधानाच्या विरोधामध्ये असते। मराठी बोला हे ठीक आहे, आम्ही मराठी आहोत, पण मुंबईमध्ये नॉन मराठी जे लोक आहेत ते 60% आहेत, 40% मराठी लोक आहेत आणि 60% मधले जे मराठी लोक आहेत त्यापैकी 70-80% लोक मराठी चांगली बोलतात। बाकीच्या 15-20% लोकांना मराठी समजा पूर्णपणे येत नसेल तर त्यांना दादागिरी करून थोबाडीत मारून काहीतरी त्यामध्ये मोजून घ्यायची अजिबात नाही आहे। हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, त्याचा आदर करणं अत्यंत आवश्यक आहे आणि हे दोन भाऊ यासाठी एकत्र आले की आमच्या राज्य सरकारने असा निर्णय घेतला होता की पहिलीपासून हिंदी कंपल्सरी करायची, त्या मुद्द्यावर ते एकत्र आले आणि सरकारच्या विरोधामध्ये काहीतरी त्यांना भूमिका घ्यायचीच होती, त्यामुळं त्यांनी एकत्र आले। पण सरकारने निर्णय मागे घेतला, त्यांचा मोर्चा जो होता तो मोर्चा फेल करून टाकला आम्ही, त्यामुळं तर निर्णय तो मागे घेतला। आता मराठी बोलण्याच्या मुद्द्यावर थोबाडीत मारणे, आता आमचे प्रताप सरनाईक हे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहे आणि ते म्हणाले की मग हिंदी बोलता होतो मी हिंदी बोलू, लगेच मनसेचे लोक उठतात आणि सांगतात की नाही यांचं नाव पांडेटे ठेवा। तर मला असं वाटतं की मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे, मुंबईच्या इकॉनॉमीमध्ये मराठी माणसाचा तर मोठा सहभाग आहेच आहे, पण अनेक नॉन मराठींचाही मोठा सहभाग आहे। त्यानंतर आपले टाटा असतील, बिर्ला असतील, मफतलाल असतील, महिंद्रा असतील, आपले रिलायन्स, अंबानी असतील, अदानी असतील, तर हे सगळे काही मराठी नाही आहे, यांनी करोडो लोकांना रोजगार दिलेला आहे।
त्यामुळं एकदम मला मुंबईला बदनाम करण्याचा प्रयत्न राज ठाकरेंच्या लोकांनी करू नये. राज ठाकरे हे चांगले नेते आहेत, त्यांच्या मोठ्या सभा होतात, त्यांचं इव्हेंट मॅनेजमेंट ते चांगलं असतं, पण त्याला मोठं मिळत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळं मुंबई महानगरपालिका जी आहे ती आमच्या ताब्यामध्ये येणार आणि आमच्या महायुतीचा झेंडा मुंबईच्या महानगरपालिकेवर फडकेल आणि अनेक ठिकाणी आम्हाला सत्ता मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. ठीक आहे. तुम्ही सामाजिक न्याय खात्याचे मंत्री आहे, गोव्यासाठी काय योजना आहेत? गोव्यासाठी म्हणजे आता आमचा जो मी सांगितलं 1,68,000 कोटींचे आमचं जे बजेट आहे ते सर्व राज्यांना आम्ही ते बजेट पाठवतो. त्यामध्ये 20-22 डिपार्टमेंट असतात आणि नियमाप्रमाणे सर्व राज्यांना तो फंड रिलीज होतो. त्यानंतर मग आता आमची योजना आहे ती नशामुक्ती केंद्राची योजना आहे. नशामुक्ती केंद्र जर काही एनजीओने आम्हाला मागितले तर त्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. नशामुक्ती केंद्र जे आहे किती सुरू होऊ शकतात? त्यानंतर आता मला माहित नाही किती आहे ते, पण नशामुक्ती केंद्राची मागणी जर झाली आमच्याकडे तर आम्ही एका जिल्ह्याला एक स्कीम आहे त्यामध्ये 15 कोटीपर्यंत शेड्यूल कास्टच्या मुला-मुलींना धंद्यासाठी लोन मिळतं, ती एक स्कीम आहे. त्यानंतर NSFDC स्कीम आहे, नॅशनल शेड्यूल कास्ट फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. इथल्या SC कमिशननी इथल्या SC ST फायनान्स जे कॉर्पोरेशन आहे राज्याचं त्याने आमच्याकडे प्रस्ताव पाठवले तर त्यांना 10 लाख 20 लाख 30 लाख आम्ही ते देतो. त्यानंतर जर कोणाला पायलट कोर्स करायचा असेल किंवा फॉरेनला कोणाला जायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना मदत करतो. त्यामुळं ज्या योजना जर आमच्याकडे आल्या, सुभाष फलगे साहेब आमच्या संपर्कात असतात आणि ते दिल्लीला मध्ये मध्ये येतात, तर आमच्याकडे जर काही मागणी केली तर नक्की गोव्यासाठी मुक्तमाप देण्याचा आमचा प्रयत्न राहील. गोवा हे जसं कोकणी बोलणारं तर आहेच आहे, तर मराठी बोलणारं हे एक राज्य आहे. त्यामुळं गोव्याबद्दल आणि गोवा एक मोठं टुरिस्ट प्लेस आहे आणि या ठिकाणी मॅक्झिमम टुरिझमला मदत करण्याचा प्रयत्न आमच्या भारत सरकारचा नक्की राहील. त्यासाठी अनेक जे प्रोजेक्ट आहेत ते जर इथं राबवले बेरोजगारांनी, त्याच्यासाठी टुरिझमच्या अनेक योजना आहेत, त्याचा फायदा नक्की त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करू. गोवा एक छोटं राज्य आहे, इतर राज्याच्या तुलनेने आर्थिक स्थिती लोकांची चांगली आहे, प्रति निकष असतात, त्यामुळे गोव्याला लाभ मिळत नाही केंद्रीय योजनांचा. बरेच त्याबद्दल लाभ मिळत नाही तर आता त्यामध्ये त्यामुळं अनेक राज्यामध्ये जे शेड्यूल कास्टचे लोक आहेत, आता माझं मंत्रालय जे आहे ते शेड्यूल कास्ट, DNT, OBC, त्यानंतर दिव्यांगजन, त्यानंतर ट्रान्सजेंडर, सिनियर सिटीजन, अनाथ या लोकांचं माझं मंत्रालय आहे. माझ्या मंत्रालयाची पॉप्युलेशन जवळजवळ 80-85% पर्यंत जाते. SC ST आमच्यासोबत नाही आहे, पण जे सगळे 16.6% आहे. त्यामुळं या वेळेला आमचं पर्सेंटेज शेड्यूल कास्टचे पॉप्युलेशन जवळजवळ 25 कोटीच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं आमचं मंत्रालय जे आहे ते सर्वांचा विचार करणार आहे. आमच्या मंत्रालयाची एक इंटरकास्ट मॅरेजची स्कीम आहे. इंटरकास्ट मॅरेज जर केलं तर त्यांना 2.5 लाख रुपये आपण देतो. जर काही पत्रकारांनी जर काही दिले तर त्यांना त्याच्यात देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ठीक आहे, तर अशा अनेक स्कीम आमच्या आहेत. करा खातीर